Good morning, my dear friends and students. I am Sadhna, and all of you enjoying mathematics and science with me. अगदी खूप इम्पॉर्टंट लेसन की ज्या लेसनचं नाव आहे डायरेक्ट प्रपोर्शन अँड इनव्हर्स प्रपोर्शन तुमच्यासाठी इथे घेऊन आलेले आहे. याच्या अगोदर आपण डायरेक्ट इनव्हर्स प्रपोर्शन हा टॉपिक अगदी छानपैकी क्लिअर केला. त्याच्यावरती खूप सारे एक्झाम्पल बघितले. ज्या विद्यार्थ्यांनी हे एक्झाम्पल बघितले नसेल त्यांनी आपली DS डिजिटल स्कूलची प्लेलिस्ट जाऊन चेक करा आणि तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करा. आज एक नवीन टॉपिक तुमच्यासाठी घेऊन आले आहे की ज्या टॉपिकचं नाव आहे पार्टनरशिप म्हणजेच भागीदारी. आता तुम्ही बऱ्याच ऐकलं असेल की आम्ही बिझनेस करतो, बिझनेसमॅन, एंटरप्रेन्योरशिप हे शब्द तुम्ही ऐकले असेल. आजकाल तर कॉमन वर्ड आहे. तुम्ही वेगवेगळे व्हिडिओज बघतात, रील्स बघतात, यांच्यामध्ये मोटिवेशनल व्हिडिओज बघतो, याच्यामध्ये तुम्ही हे शब्द ऐकतात की दोन मित्र आहेत, त्यांनी मिळून बिझनेस स्टार्ट केला, मग त्यांची खूप ग्रोथ झाली किंवा ते बिझनेस आहे त्यांचा ठप्प झाला, त्याच्यात त्यांना नुकसान झालं. मग आता हे पार्टनरशिप नक्की काय असतं हे आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घ्यायचं आहे. मग आता या पार्टनरशिप या टॉपिकचा उपयोग फक्त आपल्याला एक्झाम्पल मॅथमॅटिक्सचे एक्झाममध्ये सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे का? तर नाही. याचा उपयोग आपल्याला डेली लाईफमध्ये, जर तुम्ही फ्युचरमध्ये कधी बिझनेस करणार आहात तर त्या बिझनेसमध्ये प्रॉफिट कसा होतो, लॉस कसा होतो आणि मग प्रॉफिट लॉस भागीदारी कशी असते. समजा एखाद्या व्यक्तीने एखाद्या फ्रेंडने तुमच्या 1 लाख गुंतवणूक केली आणि तुम्ही 50,000 गुंतवणूक केले तर त्याला जास्त प्रॉफिट होणार आणि आपल्याला आपल्या 50,000 प्रमाणे आपल्याला प्रॉफिट होणार आहे. हे सगळं डिटेलमध्ये समजून घ्यायचं आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. सो स्टुडंट, या व्हिडिओचा तुम्हाला तुमच्या डेली लाईफमध्ये, जनरल लाईफमध्ये सुद्धा नक्की उपयोग होणार आहे. कारण मॅथमॅटिक्स फक्त आपण एक्झामसाठी नाही तर आपल्या कायमस्वरूपी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा त्याचा उपयोग करण्यासाठी शिकत असतो. सो स्टुडंट, लेट्स एन्जॉय पार्टनरशिप विथ DS डिजिटल स्कूल. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 66 आणि 67 वरती काही प्रॅक्टिस एक्झाम्पल पार्टनरशिपचे दिलेले आहे. मग पार्टनरशिप नक्की काय आहे, कशा पद्धतीने हा प्रॉफिट ते शेअर करतात हे सगळं बघून समजून घेऊया. तर फर्स्ट एक्झाम्पल आहे, झेलम अँड अथर्व इन्व्हेस्टेड 2,100 and 2,800 रुपीज रिस्पेक्टिव्हली अँड स्टार्टेड अ बिझनेस. झेलम आणि अथर्व दोघांनी मिळून एक बिझनेस स्टार्ट केलेला आहे. झेलमने 2,100 रुपये लावलेले आहे त्या बिझनेसला आणि अथर्वने 2,800 रुपये लावलेले आहे, 2,800, आणि तो बिझनेस त्यांनी स्टार्ट केलेला आहे. दे मेड प्रॉफिट ऑफ 3,500 आणि दोघांना मिळून नफा पण झालेला आहे. किती? 3,500 रुपये, 3,500 रुपये नफा पण झालेला आहे. हाऊ शुड इट बी शेअर्ड? मग दोघांनी तो प्रॉफिट नफा कसा वाटून घ्यायचा? 3,500 रुपये अर्धे करायचे की कशा पद्धतीने करायचं? मग हेच आहे पार्टनरशिपचं एक्झाम्पल. मग तुम्हाला पहिले हे एक्झाम्पल डायरेक्ट व्हेरिएशनचं आहे की इनव्हर्स प्रपोर्शन आहे की पार्टनरशिपचं आहे, लगेच समजेल की आता हे दोघांनी बिझनेस स्टार्ट केलेला आहे म्हणजे हे एक्झाम्पल आहे पार्टनरशिप. मग तुम्ही लिहू शकता, दिस इज अन एक्झाम्पल ऑफ पार्टनरशिप. आपण पहिले पार्टनरशिपचं एक्झाम्पल आहे हे समजून घेतलं. त्यानंतर आपण त्यांचं जे शेअर आहे किती, इन्व्हेस्टमेंट, द इन्व्हेस्टमेंट ऑफ कुणाचं? झेलम अँड अथर्व. ह्या दोघांची इन्व्हेस्टमेंट किती आहे ती लिहून घेऊया. किती आहे? 2,100 अँड 2,800. मग आता आपण याचं काय करूया शॉर्ट फॉर्म मध्ये. 2,100 आणि 2,800 त्यांचा रेशो किती आहे तो काढून घेऊया. मग आता हे दोन्ही 0 जर कट केले तर किती येतं? 21/28. मग आपण जर 7च्या पाड्यामध्ये 7×3=21, 7×4=28, 3:4. मग त्यांचं इन्व्हेस्टमेंट काय असणार आहे कुठल्या प्रपोर्शनमध्ये? दर प्रपोर्शन इज 3:4. प्रपोर्शन व्हॉट इज? त्यांची भागीदारी किती आहे? 3:4 एवढी भागीदारी आहे. ठीक आहे. मग प्रॉफिट, देअरफॉर प्रॉफिट्स ऑल्सो शेअर्ड इन दिस प्रपोर्शन. प्रॉफिट ऑल्सो शेअर्ड इन दिस प्रपोर्शन. प्रॉफिट पण काय करायचं आपल्याला? याच प्रपोर्शनमध्ये शेअर करायचा आहे. कुठल्या? 3:4. मग आपण काय करूया, जो झेलम आहे झेलमला 3x एवढा प्रॉफिट झाला आणि तुमचा जो अथर्व आहे त्याला 4x एवढा प्रॉफिट झाला असं मानूया. देअरफॉर आपण पहिले टोटल प्रॉफिट काढून घेऊया. 3x + 4x = किती प्रॉफिट झालेला आहे? 3,500. मग हे किती आले? 3 + 4 7x झाले, 3,500. आता आपण भाग देऊया. x = हा 7 काय आहे इकडे? मल्टिप्लिकेशनला आहे. इकडे जाताना काय होईल तुमचा? डिवाइडला. सो 7 1 जा 7, 7 5 जा 35, 7 5 35, 500. सो x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली आहे 500. x ची किंमत मिळालेली 500. मग आता
आपल्या झेलमला किती प्रॉफिट झाला, देअरफॉर प्रॉफिट टू झेलम, झेलम नावाची मुलगी आहे, तिला किती प्रॉफिट झालेला आहे आपण तो काढून घेऊया. सो तिला किती प्रॉफिट झालेला आहे 3x. मग इथे x ची व्हॅल्यू किती आलेली आपली 500, ती 500 टाकली म्हणजे 1500, 5 × 3 15, 0 ॲज इट इज, म्हणजे झेलमला किती 1500 रुपये, म्हणजे तुमच्या 3500 मधले 1500 रुपये हे झेलमला मिळणार आहे. त्यानंतर आता आपण प्रॉफिट काढणार आहोत अथर्व, प्रॉफिट फॉर अथर्व. अथर्वला किती प्रॉफिट झालेला आहे 4x. देअरफॉर 4 × x ची व्हॅल्यू किती आली 500. सो हिअर 20 आणि इथे 0, म्हणजे अथर्वला 2000 रुपये नफा होईल आणि झेलमला 1500. मग टोटल बघा 3500 होत आहे का, 1500 अधिक 2000 किती झाले तुमचे 3500 एवढा नफा दोघांमध्ये अशा पद्धतीने वाटला जाणार आहे. 1500 रुपये तुमचे झेलमला मिळणार आणि 2000 रुपये तुमचे अथर्वला मिळणार आणि अशा पद्धतीने पार्टनरशिपमध्ये हा प्रॉफिट ते एकमेकांचा वाटून घेणार आहे. सो स्टुडंट, दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल इन युअर textbook which is given on page number 66. So student, let's see the next example. So student, this is the second example of partnership which is given on your textbook on page number 67. आता हे पुस्तकामध्ये खूप सारे उदाहरणं सोडून दिलेले असतात, उगा टाइमपास म्हणून दिलेले नसतात, तर तुम्हाला त्या कन्सेप्टचा पूर्ण डिटेलमध्ये अर्थ कळावा म्हणून ते दिलेले असतात. म्हणून हे एक्झाम्पल सुद्धा मी आपल्या व्हिडिओजमध्ये कव्हर करते आहे. आय एम नॉट टेकिंग जस्ट प्रॅक्टिस इट, आय एम cover all the concept and all the small points in your textbook. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये छोटे छोटे पॉइंट्स, महत्त्वाचे मुद्दे सगळे कव्हर करते आहे. सो व्हॉट इज द एक्झाम्पल ऑन पेज नंबर 67? तुम्ही पुस्तकात बघू शकतात. हे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. चिन्मय अँड सॅम इन्व्हेस्टेड टोटल 1,30,000 रुपीज इन बिझनेस. चिन्मय आणि सॅम दोन फ्रेंड आहे, एका बिझनेसमध्ये त्यांनी 1,30,000 रुपीज इन्व्हेस्ट केलेले आहे. इन द प्रपोर्शन 3:2, 3:2 या प्रपोर्शनमध्ये. मग चिन्मयचा आहे 3% आणि सॅमचा आहे 2%. अशा पद्धतीने त्यांनी इन्व्हेस्ट केलेले आहे. व्हॉट अमाऊंट डीड ईच ऑफ देम इन्व्हेस्ट? मग दोघांनी किती पैसे इन्व्हेस्ट केले ते आपण पहिले काढणार आहोत आणि पुढचं आपल्याला काय आहे, पहिले आपण एक एक स्टेप वाईज जाऊया आणि पुढचं मग आपल्याला समजणार आहे. देअरफॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ चिन्मय अँड सॅम इज 3:2. हे प्रपोर्शन लिहून घेऊया. दोघांचं किती आहे 3:2. मग 3:2 इन्व्हेस्टमेंट आहे, तर प्रॉफिट पण काय होणार आहे 3:2 शेअर होणार आहे. सो आपण पहिले इन्व्हेस्टमेंट काढूया. ठीक आहे. सो लेट द चिन्मयचं इन्व्हेस्टमेंट काय म्हणूया आपण 3x जोडून देऊया 3x अँड सॅम्स इन्व्हेस्टमेंट, सॅमचे जे इन्व्हेस्टमेंट आहे ते 2x म्हणूया. मग आता दोघांचे इन्व्हेस्टमेंट किती आहे ते आपण काढूया. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? टोटल इन्व्हेस्टमेंट दोघांनी मिळून किती केलं आहे तुम्हाला दिलं आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट 1,30,000, 1,30,000 रुपये दोघांनी टोटल इन्व्हेस्ट केलेले आहे. मग आता आपण प्रत्येक चिन्मयने किती पैसे टाकलेत 1,30,000 मध्ये आणि या सॅमने किती पैसे टाकलेत या 1,30,000 मध्ये आपण ते काढूया. देअरफॉर चिन्मय 3x, सॅम 2x, टोटल 1,30,000. ठीक आहे. 5 + 3 + 2 = 5x झाले आणि 1,30,000 ॲज इट इज. मग आता हा x काय होणार इकडे जाऊन डिवाइडला जाणार आहे, 1,30,000ला डिवाइड जाणार आहे. सो भाग दिल्यानंतर आपल्याला काय येणार आहे 5 × 1 = 5, 5 × 2 = 10, 5 × 3 = 15 नाही येणार. सो 5 × 2 = 10. मग 13 मधून 10 गेले तुमचे 30 उरले. ओके. 13 मधून 10 गेले 3 उरले. सो 5 × 6 = 30, 5 0 × 0, 0 × 0, 0 × 0. So x is equal to, what is value of x? X is equal to 26,000. x ची किंमत किती आलेली आहे आपली 26,000 एवढी किंमत आलेली आहे. मग याच्यावरून आपण पहिले चिन्मयने किती इन्व्हेस्टमेंट केलं ते काढू शकतो. देअरफॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ चिन्मयने किती पैसे टाकले ते काढू शकतो. चिन्मयने किती टाकलेलं आहे
3x, म्हणून आपण इथे 3x लिहून घेऊया. आपल्याला x ची व्हॅल्यू मिळाली आहे. x ची व्हॅल्यू किती मिळाली? 26,000. आणि आपण काय करणार आता? याचं मल्टिप्लिकेशन करणार आहोत. सो 26 1 26, 26 3 78, 26 त्रिक 78. सो चिन्मयने टोटल टाकलेले आहेत 78,000 रुपये या व्यवहारामध्ये. आता आपण काढूया द इन्व्हेस्टमेंट ऑफ सॅम. मग सॅमची इन्व्हेस्टमेंट किती आहे? 2x. बघा इथे किती आहे? 2x. म्हणजे 2 इंटू एक्स ची व्हॅल्यू किती आली आहे? 26,000. सो आपण इथे मल्टिप्लिकेशन करूया. 0 0 0 ॲज इट इज. 6 2 जा 12, 2 2 जा 4 प्लस 1 5, 26 2 जा 52. म्हणजे तुमची जो सॅम आहे त्याची इन्व्हेस्टमेंट आहे 52,000. आणि दोघांची मिळून जर आपण ॲडिशन केली तर ती किती येणार आहे? 1,30,000 येणार आहे. म्हणजे याचा जास्त, याने जास्त 3x केलेली म्हणून ते 78,000 आहे. याची 2x आहे म्हणून याची 52,000. आणि आपलं टॅली होतंय की नाही तुम्ही करून बघू शकतात. 78,000 प्लस तुमचे किती? 52,000. बघा बरं, 0 0 0 हे 13, 1,30,000 बरोबर येत आहे. सो अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नांची उत्तरे मिळालेली आहे. व्हॉट अमाऊंट ऑफ इच ऑफ देम इन्व्हेस्ट. मग त्यांनी किती अमाऊंट इन्व्हेस्ट केली? तर अशा पद्धतीने चिन्मयने 78,000 या पार्टनरशिपमध्ये गुंतवले आहे आणि तुमच्या सॅमने 52,000 इन्व्हेस्टमेंट केली आहे. पुढे पण आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, पण त्या प्रश्नाचं उत्तर आता आपल्याला बोर्ड मला रफ करावं लागणार आहे. पुढे प्रश्नाचं उत्तर पहिले तुम्ही काय करा, हे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि बाकीचा क्वेश्चन मी कव्हर करते. सी स्टुडंट, आता आपल्याला पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं आहे. इफ देअर टोटल प्रॉफिट वॉज 36,000, टोटल प्रॉफिट 36,000 रुपये झालेला आहे, तर मग चिन्मयला किती मिळेल त्याच्यातले पैसे आणि सॅमला किती मिळेल हे आपल्याला काढायचं आहे. देअरफॉर टोटल प्रॉफिट आपण लिहून घेऊया इथे. टोटल प्रॉफिट किती झालेलं आहे? 36,000 रुपीज एवढा टोटल प्रॉफिट झालेला आहे. मग हा प्रॉफिट पण काय होईल? 3x/2x ह्या याच्यामध्ये शेअर होईल. देअरफॉर प्रॉफिट ऑल्सो शेअर्ड. प्रॉफिट पण काय होणार आहे? शेअर. कुठल्या प्रमाणामध्ये? 3:2. प्रॉफिट ऑल्सो शेअर्ड इन 3:2 प्रपोर्शन. ह्या प्रपोर्शन मध्ये तो काय होणार आहे? तुमचा शेअर होणार आहे. मग आपण काय करूया? तिथे 3x आणि 2x मानलं होतं, आता इथे y मानूया. देअरफॉर द प्रॉफिट ऑफ चिन्मयचा प्रॉफिट आपण काय करूया? इथे आपण एकदा x वापरून झालंय ना, म्हणून इथे 3y मानूया आणि ह्या तुमचा जो सॅम आहे त्याचा प्रॉफिट 2y मानूया. द प्रॉफिट ऑफ चिन्मय इज इक्वल टू 3y and the profit of Sam is equal to 2y. ठीक आहे. मग आता आपण टोटल प्रॉफिट काढून घेऊया पहिले. टोटल प्रॉफिट 3y plus 2y is equal to 36,000 हा झालेला आहे टोटल प्रॉफिट. ऍडिशन करूया. 3 + 2 is equal to 5y. 36,000. ओके. सो y इज इक्वल टू 36,000 डिवायडेड बाय हा 5 इकडे मल्टिप्लायला होता, इकडे जाताना काय झाला? डिवाइड. 5 1 जा 5, 5 7 जा 35, 1 उरला. 5 2 जा 10 and 5 0 जा 0, 5 0 जा 0. सो इथे y ची व्हॅल्यू आलेली आपली 7,200 ही मिळालेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला चिन्मयला किती प्रॉफिट झाला आणि सॅमला किती प्रॉफिट झालं हे आपण काढू शकतो. देअरफॉर चिन्मय हॅव प्रॉफिट. किती प्रॉफिट झाला? हॅव प्रॉफिट. त्याला 3y एवढा प्रॉफिट झाला आणि y ची व्हॅल्यू काय आलेली तुमची? 7200. आणि आपण इथे काय करणार आता? इथे मल्टिप्लिकेशन. 0 0 ॲज इट इज. 3 2 जा 6, 7 3 जा 7 त्रिक 21. 21,600 रुपये हा एवढा चिन्मयचा प्रॉफिट आहे. कशापैकी? 36,000पैकी 21,600 फक्त चिन्मयचा, कारण त्याने जास्त अमाऊंट तिथे इन्व्हेस्ट केलेला आहे ना. त्यानंतर सॅम. प्रॉफिट ऑफ सॅम किती आहे? 2y. ठीक आहे. सो 2y ची व्हॅल्यू आहे 7200. 0 0 ॲज इट इज. 2 2 जा 4, 7 2 जा 14. 14,400 रुपये एवढा प्रॉफिट होणार आहे कोणाला? सॅमला. सो अशा पद्धतीने 4 किंवा 5 मार्काला हे तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जाईल. पहिले काय करायचं? टोटल इन्व्हेस्टमेंट प्रपोर्शन किती आहे ते लिहायचं.
टोटल इन्व्हेस्टमेंट काढून घ्यायची. मग आपण चिन्मय आणि सॅमनी टोटल इन्व्हेस्टमेंट किती केली होती दोघांनी मिळून 1,30,000. त्याच्यापैकी 1,30,000मध्ये चिन्मयने किती गुंतवले, सॅमने किती गुंतवले हे काढून घेतलं. त्यानंतर प्रॉफिट पण त्याच पद्धतीने शेअर होणार, त्याला वाय दिलं आपण नाव, आणि नंतर पहिले आपण वायची व्हॅल्यू काढून घेतली आणि नंतर त्याच्यामध्ये फक्त व्हॅल्यूज फिल केले आहे. सो आय थिंक इन्व्हेस्टमेंटचं हे एक्झाम्पल सुद्धा तुमचं छानपैकी क्लिअर झालं असेल. सो स्टुडंट, तुमच्या पुस्तकामध्ये पेज नंबर 66 आणि 67 वरती हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल दिले होते. त्यातले मी 2 एक्झाम्पल्स इथे क्लिअर केलेले आहे. बाकीचे एक्झाम्पल्स तुम्ही होमवर्कला करायचे आहे आणि त्याचा आन्सर काय येते ते मला लिहायचं आहे कमेंट बॉक्समध्ये. आय थिंक पार्टनरशिप हा टॉपिक तुमचा आज इथे क्लिअर झाला असेल. याच्यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता मी थांबते. बाय एव्हरीवन.